संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणे टोणे नाम स्मरणा वाचुनी काया वाचा म्हणे डाले चिंतने डुलती नेनती काही टाणे टोणे नाम स्मरणा वाचुनी निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टाणे टोणे नाम स्मरणा वाचुनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणे टोणा नाम स्मरणा वाचुनी संत श्रेष्ठ जे वयानेही मोठे होते आणि ज्ञानानेही मोठे होते असे असणारे ज्यांना काका ही पदवी सर्व संतांनी दिलेली आहे. काका म्हणजे काकाचं महत्त्व फार मोठं असतं. काका हे काकाच असतं. त्यामुळं सर्व संतांचे काका म्हणून संबोधले जाणारे तेर निवासी असणारे असे गोरोबा काका त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळ्यानिमित्त या सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत. हे माझं भाग्य आहे की ही सेवा आपल्याला मिळते आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपण येथून या नटवू माथा मरणा वाचुनी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदे या न्यायाने सेवा करायच्या. सेवेसाठी घेतलेला अभंग हे भक्तप्रिय असणारे भक्तीची परम उच्चता असणारे असे निळोबर आहेत की जगद्गुरू तुकोबारायांचे जे 14 टाळकरी होते त्या टाळकऱ्यातील यांचा क्रमांक लावतो निळोबारायांचा की ज्याने तुकारामांच्या भेटीसाठी 42 दिवस उपवास केला, अनुष्ठान केले. ज्यावेळेला तुकाराम महाराज गेले वैकुंठाला वैकुंठ गमन झालं, निळोबराय तिथं हजर नव्हते आणि ते आल्यानंतर म्हटले माझी एवढी भक्ती असताना माझं महाराजांच्यावर प्रेम असताना महाराज गेले वैकुंठाला गेले आणि त्यांना ते राहवलं नाही म्हणून ज्या ठिकाणून ते वैकुंठाला गेले त्या ठिकाणी देहू या ठिकाणी ते अनुष्ठानाला बसले. थोडे दिवस गेले, 1 2 दिवस 3 दिवस नाही तर कंप्लीट 42 दिवसाचं अनुष्ठान त्याने केलं. त्याच्या अगोदर ते 42 दिवस अनुष्ठान पूर्ण व्हायच्या दरम्यान
स्वतः पांडुरंग म्हटलं आपण जावं, कारण 42चं अनुष्ठान का साधन आहे. आल्यानंतर आमचे निवडोबा आहे त्या म्हणाले, म्हणजे देव म्हणाले त्यांना की काय कर, तुम्ही डोळे उघडा, मी आलो आहे. ते म्हणजे तुम्ही कोण आहात? बघा, देवाला म्हणतात तुम्ही कोण आहात मला माहीत नाही. पार्थिल्या आईनं का आला असेल? देवाला सांगतात ते, म्हणजे तुला बोलवायच्या अगोदर जाऊ नये ना, बोललं तर जावं, हे पूर्वीपासून चालत आहे बरं का. ते म्हणतात पार्थिल्या आईनं का आला असे? आणि आम्ही ओळखची देवा असं म्हटलेलं आहे. तुला आम्ही ओळखत सुद्धा नाही. आम्ही कुणाला धावा करतोय? तुकयाचा धावा करीत असो, असं त्यांचं. मग गेले देव गेले आणि मग आले तुकोबा आणि तुकारामाने मग त्यांना आशीर्वाद दिला, त्यांची भेट झाली. असे निरोपराय भक्तीची परम उच्चता ज्यांच्याकडं आहे. वास्तविक भक्ती तो कठीण सुळावरील पोळी बरं का, निवडे तो बळी विर्राशूर, किंवा हिच थोर भक्ती संकल्पावी माया, त्याला भक्त म्हणायचं. भक्त कुणाला म्हणायचं? तर ज्याने संसारावर तिलांजली दिली नव्हे, तर संसारच काय केलेला आहे? ब्रह्मरूप केलेला. संसार ब्रह्मरूप करणं सोपं आहे काय? भक्त ऐसे जाना जो देही उदास, भक्त ऐसे जाना ते देही उदास. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना भक्त म्हणायचं प्रमाण चांगलं दिले बरं का. भक्त आहे कुणाला भक्त म्हणायचं? की जे देहावरती उदास झालेत, ज्यांच्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत, त्यांना हे फारच प्रमाण लागू पडते बरं का. काकांच्यासाठी जे देही उदास, त्यांचे गेले आशा पाश निवारून, आशा निघून गेली आणि आशेचा पाश बी निघून जावं बरं का. म्हणजे समूळ आशा पास जायला पाहिजे. आशा पास निघून गेले, त्याने संसार केला म्हणून विषय, असं त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. आणि संसार करता करता तो संसारच काय झाला? ब्रह्मरूप झाला. म्हणून विषय तो त्यांचा विषयच नारायण व्हावा, म्हणजे जगतच ब्रह्म व्हावं. लक्षात नावडे जनधन ना आवडे, म्हणजे आवडत नाही त्यांना. कोण आवडतं? जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पितासुद्धा आवडत नाही. कोण आवडतं? एक देवाशिवाय त्यांना कोण दुसरा आवडत नाही. असे ते भक्त आहेत. हिचं थोरं भक्ती सांगून गेलं प्रमाण. ते असे असणारे आमचे निळोबाराय, त्यांच्या गाथ्यातील अभंग आहे, संतपरा अभंग आहे. नवे नवे संत कसे असावेत आणि संत कसे असतात, असावेत म्हणण्यापेक्षा असतात, संतांची स्वरूप स्थिती कशी आहे या अभंगातून त्यांनी मांडलेलं आहे. सुरुवातीला सांगून जातो, आलो उभा राहिलो ने हे तो एक संता ठाई लाभ पाये, असा अभंग आला तोंडात. म्हटलं पाठ आहे काय घेऊया, तर ते काय तिकडून काय आलं नाही. तर ते काय आपल्याला अभंग पाठ आहे, ते काय अडचण नव्हती, घेतला असं तरी चालतं. पण आले देवाजीच्या मनात येते, तसंच चाललं आहे. जी ईश्वर सत्ता आहे ते ईश्वर सत्तेनं त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली,
आणि घसा जरा बसलेला आहे, जरा समजून घ्या. हां, आवाज ऐकू येतो ना व्यवस्थित? कारण घसा हां येते चांगला, मग काय अडचण नाही. मग घसा बसला म्हणायची काय गरज नाही. हां आज सांगा चाल. मग काय उत्तम आहे. मग आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदी. संत कुणाला म्हणायचं तर तेची संत तेची संत, चकारात्मक सांगितलं. ते संत आहेत. कोण संत आहेत की ज्यांचा हेत विठ्ठली. आमचा हेत कुठं असतो? आमचा हेत संसारावर असतो महाराज. हेतू हां कशावर आहे? आम्ही सगळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नवे नवे जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत काय आमचं चाललं आहे? आमचं काय चाललं आहे? संसारच चालला आहे महाराज. हां या मायेनं एवढं पगडा असं आवरण घातलेलं आहे, पगडा घातलेला आहे. आणि त्या आवरणामुळं आम्हाला या मायेचं आवरण तोडता येणार. हां तुटता येणार. ते तोडायचं फार अवघड आहे. नवे नवे ते जर आवरण घालायचं झालं असेल तर कुणाला तरी शरण जायला पाहिजे आहे. आणि ज्याला शरण जायचं त्याचं नाव आहे श्री गुरु महाराज. हां कारण काली विषय झाला तो कीर्तनामध्ये प्रवचनामधून सांगितला त्यांनी की जीवाच्या ठिकाणी मल आणि विक्षेप आणि आवरण 3 दोष असतात. मल आहे म्हणजे मल असणे म्हणजे, आणि विक्षेप असणे म्हणजे काय? पाप करण्याची जी बुद्धी आहे त्याला मल म्हणतात. आणि चंचलता जी आहे त्याला विक्षेप म्हणतात. आणि स्वस्वरूपावर जे अज्ञान आहे त्याला आवरण म्हणतात. हां स्वस्वरूपावरती आवरण आहे. मल आहे, पाप करण्याची बुद्धी आपली आहे म्हणून मल आहे. आणि तो मल जर घालवायचा झाला तर निष्काम कर्म करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी आलं तर कर्म करायचं आणि ते निष्काम कसावं. निष्काम म्हणजे त्यामध्ये हेतू कोणताही ठेवू नये, त्याला कर्म म्हणायचं. आणि निष्काम उपासनेनं काय होतं? चंचलता दूर होते. म्हणजे देवाची आपण सेवा करतो, भक्ती करतो, त्या देवाच्या सेवेमुळे काय फल प्राप्त होतं तर चंचलता जाते. मग आपण समजायचं माझा मल गेला आहे का नाही हे कोणी ठरवायचं? ज्याचं त्यानंच. माझा मल आहे का? मला पाप करायची भावना होते काय? मग मल आहे म्हणायचं. मग तू काय कर्म करायला पाहिजेच. हां जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे असं काहीतरी करायला पाहिजे. हां किंवा आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न करता मन दुजे भावे असं करायला पाहिजेस तू. ते कर्म कर आणि ते झालेलं कर्म देवाला अर्पण कर. म्हणजे निष्काम काय उपास नाही झाली, दोन्ही झालं. हां दोन्ही झाल्यामुळं ते देवाला जर अर्पण केलं त्या ठिकाणी चंचलता होती. मग इकडं जाऊ का तिकडं जाऊ? हां ती चंचलता जायला पाहिजे. भक्ताची चंचलता जायला पाहिजे महाराज. आम्ही भक्त आहे पण ह्या देवाला जातो, त्या देवाला जातो, तिथून तिकडं जातो, तिथून इकडे येतो. सगळी चंचलताच आहे. कुठंतरी एका जागी स्थिर व्हावं. जर आपल्या मनाची स्थिरता झालेली नाही तर अजून आमची भक्तीची आपल्याला गरज आहे. हां आपण भक्ती झालेली नाही आणि ज्ञानाच्या पाठी लागलो नाही तर भक्तीने धरिले हाती. डॉक्टर साहेब काय पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ज्ञान वैराग्य पुढं स्थिर केली जी अचपल होती. कोण अचपल होती? अचपल म्हणजे अस्थिर होती. कोण अस्थिर आहेत? हां हे संसार अस्थिर आहे किंवा मनबुद्धी चित्त हे अस्थिर आहेत, त्यांना स्थिर करून टाकले कुणी भक्तीनं. लक्षात घ्या भक्तीचं फार मोठं आपल्याला काय आहे उपकार आहे. भक्ती कर्म भक्ती आणि ज्ञान ही त्रिकाणात्मक ग्रंथ आपण घेतले. कुठलाही ग्रंथ घेतला, ज्ञानेश्वरी घेतली म्हटला किंवा भगवद्गीता घ्या, त्या गीतेमध्ये ते त्रिकाणात्मक लिहिलेलं आहे. म्हणजे 3 प्रकार पाडलेत. एक कर्म, उपासना आणि ज्ञान. त्यामध्ये कर्म करावं तो ईश्वरार्पण बुद्धीनं करावं. आणि भक्ती अत्युच्च प्रतीची व्हावी. आणि ती भक्ती कशी व्हावी की देव आणि मी वेगळा नसून एकच आहे अशा प्रकारची. त्याला पराभक्ती म्हणतात. काय म्हणतात? पराभक्ती वेगळी आणि अपराभक्ती वेगळी. आम्ही साधनानं जी भक्ती करतो, साधनं घेऊन हां आता सांगायला वेळ नाही आपल्याला. साधनानं जी भक्ती करतो त्याचं नाव आहे अपराभक्ती. हां म्हणजे देव तिथं, मी इथं. मग देवाला काहीतरी फुलं वाहतो, उदकाडी वाहतो, हां किंवा प्रसाद घालतो, ते लोकांना वाढतो. हे देव वेगळा आणि मी वेगळा अशी जी भक्ती केली जाते त्याला अपराभक्ती म्हणतात. हां आणि त्याच्याही पुढं हां
कासयाने पूजा करू केशीराजा, हाती संदेह माझा. ही कुठली? ही पराभक्ती आहे. यामध्ये देवात उदके नानू तरी स्वरूप तुझे. देवा तुला जर फुलं वाहायची म्हणलीस तर कुणाची फुलं आहेत? कुणाची आहेत ती? तुम्ही झाड लावलं ठीक आहे, पाणी घातलं झाड लावलं, पण त्याला जी फुलं आली ती कुणाच्या सत्तेने? कुणाच्या सत्तेने? चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिवी. कोण बोलवितो? कोण बोलवितो हरिवीण, हरिवीण, हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण. या ठिकाणी हे जगत जे आहे ते जगत देवाच्या कर्तृत्वानं झालेलं आहे म्हणा. वास्तविक जगत झालंच नाही, पण आता आम्हाला दिसतंय म्हणून ते म्हणायचं. त्याच्या कृपेनं झालं. अभिन्न निमित्त उपादान कारण तो आहे, आणि तो असल्यामुळं इथं जे काय घडतं ते त्याच्या सत्तेनं घडतं. आणि मग त्याच्या सत्तेनं घडले असताना मग आम्ही जी फुलं वाहतो देवाला, ती फुलं झाडाची आहेत, कुणाच्या सत्तेनं आल्यात ती? आम्ही लावली तरी आहे, निमित्त आहे आम्ही. पण बघा, जास्वंदीच्या फुलाला कुठे कमळाची फुलं आली? जास्वंदीच्या झाडाला काढ्यात काय? ती त्याला चालत. आम्हाला पाहिजेत कमळाचं फुल पाहिजे पूजा करायची. मग ते इथं बाहेर रस्त्यावर मिळेल काय? नाही मिळणार. ते पाण्यात जावं लागेल. म्हणजे ते फूल पाहिजे असेल तर त्याच्या सत्तेनं जे जे काही त्यानं केलेले आहे त्याच्या इच्छेनं काय जिथं ते उमटाय तिथं ते उमटणार आहे. ह्याचा अर्थ ते मी काही करू शकत नाही, ते कुणाची सत्ता आहे. आणि म्हणून तो एकच करायचं. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन बोलावा तो, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. एवढं करावं आपण. त्यामध्ये अनेक चिंतन आहे तिथं. बोलावा म्हणजे, पाहावा म्हणजे आणि करावा म्हणजे वगैरे वगैरे आहे. असू दे, या ठिकाणी आपल्याला संत सेवा करायची आहे आणि संत सेवेसाठीच घेतलेला अभंग. त्यामध्ये मी अपराभक्तीने पराभक्ती सांगतो आहे तेवढं सांगतो. ती पराभक्ती आहे. ही जी पराभक्ती साधनाविरीत असणारी भक्ती. म्हणजे पाण्यानं देवाची पूजा करायची नाही, तर फुलानं करता येत नाही, गंधानं करता येत नाही. गंध कुणाला लावणार? कोण? त्याची सत्ता आहे सगळी, त्याचंच गंध आहे. त्यालाच व्हायचं, त्याचंच त्याला द्यायचं म्हणजे बरं आहे का ते? बरं नाही. म्हणून पराभक्ती महत्त्वाची आहे. पराभक्ती म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा नाही, तर देव आणि मी एकच आहे अशी जी भक्ती आहे त्याला प्रमुख भक्ती म्हटली जाते. त्याला पराभक्ती हे नाव आहे शास्त्रामध्ये. आणि ती पराभक्ती तुमच्या आमच्याकडून व्हावी ही इच्छा आम्ही प्रकट करायला काय हरकत नाही. ठीक आहे, संतांनी मात्र ती पराभक्ती जोपासली आणि तुमच्या आमच्यासाठी जे कर्म केलं किंवा उपासना केली ती केली तुमच्या आमच्यासाठी. लक्षात घ्या, सामान्य माणसासाठी. आणि म्हणून या ठिकाणी कुणाला संत म्हणायचं? निळोबारे सांगतात. कोण संत? की ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचं चित्त मन बुद्धी चित्त अहंकार कुणाकरते आहे? एक देवावर वाहिलेला आहे. ज्याचं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, तिन्ही शरीरानं जो त्या संसाराची सेवा करत नाही तर कुणाची करतो? एक विठ्ठलाचीच करतो. ते संत आहे. त्यामध्ये सुद्धा बघा, संत वेगळे आहेत, श्री गुरु वेगळे आहेत. बघा, संत वेगळे, श्री गुरु वेगळे आहेत, ज्ञानी वेगळे आहेत, त्यानंतर योगी वेगळे आहेत आणि ऋषी वेगळे आहेत.
सगळ्यांनीच काय केलेलं आहे, आत्मज्ञान घेतलेलं आहे. हे काय सोपं नाही आहे. ते वेगळे वेगळे म्हणायला सोपं आहे आम्हाला, पण ऋषी होणं सोपं नाही, ज्ञानी होणं सोपं नाही, महात्मा होणं सोपं आहे नाही. पण ते वेगळे वेगळे सांगायचं कारण काय, संतांचे महात्मा सांगायचं झालं तर हे वेगळे करून सांगायला पाहिजे म्हणून सांगतो आहे. तर ते कुणाला म्हणायचं ऋषी, तुम्हाला माहिती आहे, जो यज्ञ करतो, पूर्वीच्या काळापासून यज्ञादी क्रिया करतो त्याला आपण ऋषी म्हणतो. हां, आणि जो योगानं देव मिळवतो, हां, त्याला आपण काय म्हणतो, योगी म्हणतो. त्यानं देव मिळवला. ब्रह्मा म्हणजे आत्मवत जग त्याला सगळं दिसतं आहे. हां, म्हणजे मीच ब्रह्मा आहे अशी त्याची भूमिका आहे. त्याबद्दल मला काय म्हणायचं आहे, ती भूमिका आहे, पण तो कसा आहे, योगानं मिळवलं आहे म्हणून योगी आहे. हां, योगी आहे. त्यानंतर काय म्हटलं मी, जे गुरु आहेत, हां, गुरुनं सुद्धा ते ज्ञान काय मिळवलेलं आहे. पण गुरुसुद्धा कृपाळू असतात. आता ही सगळी पाठीमागची कृपाळू असतील असं योगी कृपाळू असेल असं नाही. जरी त्यांना देव मिळाला असला तरी ते कृपाळू असतील असं नाही. ऋषीसुद्धा कृपाळू असतील असं नाही. हां, योगी नाही, ऋषी नाही. त्यानंतर काय सांगितलं मी, श्रीगुरू कृपाळे असतातच. श्रीगुरू मात्र कृपाळू असतात. पण श्रीगुरू कुणावर कृपा करतात, आपल्या शिष्यावर कृपा करतात. जो त्यांच्याकडे गेला त्यालाच ते आपले मानतात. बाकीच्या सगळ्यांना कोण आपल्याला मानेत. संत मात्र तसे नाही. संत हे कृपाळू आहेत. पण कुणासाठी आहेत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वेते परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, काय वाणू आता न पुरे वाणी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. भोसले महाराज म्हणले, इथं संगीतकार आहेत, शास्त्र जाणणारे बी आहेत, वगैरे वगैरे काहीतरी म्हणले. पण पाठांतराचे लोक कमी आहेत हे मी सांगतो आज. काय करूया, हां हां, तर ते वेगळे आहेत. ते आता वेगळ्यात ते इथं आले नाहीत काय, काय असं ना का आहेत. ते कपिला नगरीबद्दल मला बी अभिमान आहे, काय अडचण नाही, की आहेत आमच्या इथं लोक अशा अशा प्रकारचे. महाराजांनी काल बोलले तसे लोक आहेत. पण त्याच्याबरोबर सर्वज्ञ असा जगामध्ये कोण आहे नाही. त्यामुळे कमी जास्त असायचे. हे इकडलं वाटलं की इकडलं जरा कमी होतेच. त्यामुळे ते कमी जास्त आहेत. पण आपली इच्छा पाहिजे की ते मला कमी आहे ते आम्हाला मिळवायला पाहिजे. हां, काय ते हां कमी आहे ते करून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होईल, मग मरण जवळ आलं आहे. एकदा गेलं की गेलं शरीर. हां, गेलं की गेलं, ते परत येणारं नाही. हां, आणि ते येणार नाही. म्हणून जोवर हे शरीर आहे, जोवर हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय वगैरे, म्हणजे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत परमार्थ करायचा आहे ना. एकदा हे गेलं की कधी येईल सांगता येत. हां, 84 लक्ष योनी त्यांनी माप घातले. सगळ्या जीव योनी मग किडा होईल, मुंगी होईल, वगैरे वगैरे, सगळे साप होईल, डुकरं होतील, काय नाना तरा होतील. ते किळसवानं वाटायला पाहिजे, गाढवसुद्धा होतील. ते किळसवानं वाटायला हे मनुष्यजन्मात कळतं. आणि म्हणून या ठिकाणी परमार्थ करावा लागतो. आणि हा परमार्थ कुणी करायचा, ज्याचं त्यानं करायचा. आम्ही ते बदल्या घेतोय, बदल्या. हां, बदल्या कुठं चालतोय, कर्मात चालतो. इथं परमार्थात बदल्या चालला नाही तर
आईने केलेलं पुण्य आईला बरं का, आणि मुलानं केलेलं पुण्यसुद्धा मुलालाच. जरी असं असलं तरीसुद्धा ते आई वडील कसे असतील पुण्यवान असतील तरी मुलं पुण्यवान त्याच्या पोटाला येतात, हे आहे बरोबर आहे. पण त्याचं पुण्य म्हणून तो जन्माला आला. आणि पोरगं दारू प्यायला लागलं तर पुढे आज आला आहे मुलगा जन्माला चांगला, पण पुढे काय होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळं इथं फार कसं राहायला पाहिजे, बाकीच्या योनी भोग योनी आहेत त्यांनी कसंही वागले तर चालते. बघा मांजरानं त्या उंदराला खाऊन टाकलं तरी चालते, पण मनुष्य जन्माला येऊन त्यांनी बकरी कापून चालत नाही. मग काय करतील, ते मुंगसाचं आणि मांजराचं आहे की नाही, किंवा सापाचं आणि याचं अनेक जीव आहेत, ते एकमेक जीव एकामेकावर जगतात. तसं माणसानं जगायचं नाही, कारण त्याला एक बुद्धी नावाचा असा एक चांगली गोष्ट दिली आहे देवानं, की त्या बुद्धीचा वापर करून त्यानं काय करावं, भजनच करावं, दुसरं काय नाही महाराज. इथं कशा जागी आलो आहे आपण, येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरजा रे, यासाठी आम्ही आलो आहे बरं का. आणि यासाठी आलो आहे म्हणून हेच करायचं आहे. आणि म्हणून जे शरीर आहे ते शरीरसुद्धा कसं आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साजे होय केले, शरीर साजे होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. तर हे एवढं चांगलं आहे महाराज. किंवा हे जे नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम का, तर देवाची होईन ते होती तरी का चित्ते. अरे या शरीरामधून देव होता येतं आहे, पाठीमागची आमची परंपरा आहे तशी आहे. हे शरीराचा साध्य करून काय करतात, देवच साधता येतो. अनेक जणांनी ते ऐशी साक्ष बहुतांच बहुतांचे साक्ष आहे, म्हणजे बहुत लोक काय गेले, मुक्त होऊन गेले. आणि तसं तू का करीनास असा प्रश्न महाराज विचारतात. आणि तू जर नाही हे केलंस तर तू काय होईल, फुकट मरशील. काय करशील, जन्माला येऊन गेला फुकट महाराज. जनत्री देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे नाही. असा आला जसा आला तसाच असशील, त्या घोड्याच्या गोष्टीसारखं. गोष्ट आता सांगित नाही, वेळ होते. इथे आलं आणि विकला घोडा, कसा जसा आला तसा गेला ना, तसं हे शरीर आलं तसं निघून जाईल. मग कळो येईल प्राण प्रयाणाचे वेळी, राती रांडा पोरे. आपल्याला आता वाटतंय हो, काय वाटतंय, की मी कष्ट करायचं आणि बायका पोरं पोसायचं हे माझं कर्तव्य आहे असं वाटतंय. नाही मी तर असं म्हणेन, काय ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि ज्याच्या त्याच्या प्रारणापासून त्याला ते मिळत राहतं. तू ती फार मोठी जबाबदारी घेण्याबद्दल नाही. लग्न केल्या म्हटल्यावर बायकोची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मुलांची जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण ती जबाबदारी घेत असताना त्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून करू नकोस. तर ते धर्माचं कर्म कर. खोच आहे यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये काय खोच आहे, तुला जे धर्मानं जे कर्तव्यता आहे ते कर्तव्य कर. मग त्या ठिकाणी तू मात्र काय करून वाहत जाऊन काय करतोस, रात्रंदिवस जे संसार करत बसतोस ते मात्र करू नकोस. तर तुझ्या फायद्याचं काहीतरी कर, तुझा स्वार्थ काय. तर तुला काय करायला पाहिजे, तर एक देवाचंच नामस्मरण घ्यायला पाहिजे. आणि नामस्मरण घेता 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 तुला देव यायचा आहे हे तू विसरू नकोस. आणि यासाठी तू इथं जन्माला आलास. इथं कुणाला तरी कोणतरी पोसायला जन्माला आला नाही, लक्षात घ्या. हे वाक्य चुकीचं वाटतं आहे आपल्याला, पण हे जर विचार केला तर त्या टोकाला ते त्या स्थितीला बरोबर आहे. कर्तव्यता करायबद्दल माझं काही मत नाही, कारण ही कर्मभूमी आहे. कर्मभूमीमध्ये कर्तव्यता करावी, पण ते कर्तव्य करता करता त्या कर्तव्यामध्ये तू गुंतू नकोस हे महत्त्वाचं. म्हणजे संसार तू कर,
कारण संसाराला आलास आणि संसार करता 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 त्यामध्ये जे गुंतो आहेस, हे मी आहे, माझं आहे, तर माझ्याशिवाय चालत नाही असं काय जे म्हणतोस ते न म्हणता त्याच्यावर काय करतो, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये तो गुंतून राहता तुला ज्यासाठी आला संत जागे करतात त्या ठिकाणी तू जागा हो आणि जागा होऊन काय उठा जागे वारे स्मरण करा भावे चरणी ठेवा आणि चुकवा व्यथा. जन्म मृत्यूला व्यथा आहेत आणि त्या व्यथा चुकवायसाठी या ठिकाणी जन्म आहे. देवे दिला देह भजना गोमटा वगैरे आहे आणि तू या ठिकाणी जर भजन केलंस तर तू मुक्त होशील आणि मुक्त झालास तर तुला जन्म नाही रे आणि कसं त्याचं वर्णन. मग कुणाला संत म्हणायचं, जे आम्हाला हे सांगतात त्यांचं कसं असतं आणि आमचं कसं असतं यासाठी मी सांगितलं. आमचं सगळं संसारात एकदा घेतलं की ते आम्ही डोक्यावरच घेतो. लेके पुढीलांचे ओझे आपुल्या माता घेजे तरी का न जटीचे धनुर्धरा. अरे दुसऱ्याचं ओझं आहे, हे तुझं ओझं नाही, हे दुसऱ्याचं ओझं तू आपल्या डोक्यावर घेतलंस तर काय होईल, तिला सोसणार नाही ना. तुझा जीव केवढा, तुझी ताकद केवढी, त्या ताकदीनं तू सगळ्यांची ओझी जर घेत बसलास तर तू काय त्यातच जाशील ना. काय न जटीचे धनुर्धरा म्हटलेलं आहे, सोपं आहे. दुसऱ्याचं ओझं घेऊ नकोस तू. तर तू काय कर, काय मे उद्धार पावेन, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करी नारायण, काय कृपा करी नारायण. ऐक तुम्ही सांगा संत जन, ऐक तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझ, करा समाधान. खंडाईल कर्म काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. अशी चित्ताची तळमळ वाटायला पाहिजे महाराज. आज गोरोबाकाकांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगायला जरी सांगितलं तरी चांगल्यासाठी आहे, म्हणून जरी वेळ गेला ह्यात तरी जाऊ दे. पण काय चित्ताची तळमळ व्हायला पाहिजे. के हे बिरडे फिटेल, के तो स्वामी भेटेल, युगावणी वडील निमिषपणे असं वाटायला पाहिजे. कधी मला माझ्या संतांची एकदा भेट होईल आणि मी कधी ह्या राहट गाडग्यातनं कधी मी बाजूला होईल असं वाटायला पाहिजे. असं वाटलं तर मग आपणच देव वैगुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, तो प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे. मग तो काय करतो, श्रीगुरूंची भेट घालून देतोच, पण चित्ताची तळमळ वाटायला पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये माझ्या आता काय आहे तर संसारामध्ये आहे आपण आणि संसाराचं दुःख आहे, दुःखमूळ आहे असं वाटलं तर तो भाग येतो. नाहीतर मग चालले ते सगळं चाललेलं आहे. सूर्य इकडं पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, दुसऱ्या दिवशी आणि उगवतो. हे राट गाडगा आहे महाराज, हे असं फिरत राहतं. आणि हे फिरण्यामध्ये हे थांबवायचं तुझ्या हातात आहे. आणि तू काय कर, तू संतांना शरण जा थोडक्यात. आणि मग ते संत कसे आहेत तर गोरोबा काकासारखे संत आहेत, त्यांच्या आज पुण्यतिथी म्हणून सांगतो. त्यांचा हेत विठ्ठली, ते विठ्ठलाला सोडून कधीही नाहीत, जरी ते संसार करीत असले तरी. बघा काका, आमचे गोरोबा काका काय करत होते, माती म्हणजे चिखल करत होते. ते चिखलामध्ये नाचत होते ना, नाचत होते. आणि नाचत कशासाठी, नाचणे हे काय देवासाठी नाचते का संसारासाठी नाचते. म्हणायला जरा आपल्याला ताकद होत नाही, काय होत नाही म्हणायला. असं ते काम करायचं आहे, ते पैसा मिळवाय नको काय.
तुम्ही आम्ही म्हणतो का नाही, आम्ही म्हणतो आम्ही हे सगळं टाकायचं आणि मग खायचं पोटाला काय, म्हणून म्हणालो मी. काकासुद्धा करीत होते त्यांचे ते दुसरं चरण मी आत्ताच सांगतो, तिसरं चरण अभंगाचं काय, काया वाचा मने ढाले चिंतने डुल्लते. म्हणजे काया म्हणजे शरीर आहे, हे जे शरीर आहे या शरीरानं ते काय करत होते, जरी नाचत होते तरीसुद्धा त्यांचा जो मन जे होतं, चित्त होतं, ते कुणाकडं होतं, काकांच्याकडं होतं, देवाच्याकडं होतं, देवाच्याकडं होतं. आणि म्हणून ते नाचत. म्हणजे मला काय एवढं तिथं सांगायचं आहे की जे संसार त्याने केला नाही असं नाही महाराज, पण त्या संसारात ते अडकले नाहीत तुमच्या आमच्यासारखे, एवढंच. आणि त्यामुळे त्यांनी जोडणी हा धरण सांगितलं मगाशी मी तुम्हाला. उत्तम व्यवहारे उदास विचारे. संसार करायला, संसाराला आलो आहे म्हटल्यावर करायला काय अडचणच नाही आहे, करा. पण तो संसार करता करता तो संसारच काय व्हायला पाहिजे, ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, अशी स्थिती आपली व्हायला पाहिजे. म्हणजे जनाबाईने शेणी वळल्या का नाहीत, वळल्या ना. पण त्या शेणीतनं विठ्ठल विठ्ठल, आम्ही बी सगळ्या शेणी वळतोच की, आम्ही करतो ना संसार. शेणी निमित्ताने घेतो आपण. खाली सांगितलं खालच्या याच्यामध्ये, ते जनाबाईचं नाही यांचं सांगितलं ना, कोणाचं, चोखामेळ्याचं. त्यांची हाडं बोलायला लागली विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला बघा आठवते काय, सगळीच मरतात का नाही, ते भिंती पडून मेले पण त्यांची हाडं बोलत होती. त्यांच्या शेणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि आमचा हात विठ्ठल म्हणणार हो. तुकाराम महाराजांचं शरीर विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. त्यांची ज्यावेळेला जीभ धरली त्यावेळेला सगळ्या रोमातून विठ्ठल विठ्ठल असा शब्द येतो. मग काय आलेलं जीवनाला आलेलंच काय आहे, ते फळ आहे महाराज. आणि ते व्हावं तसं. काय हे झालं तर त्यांचा हेत काय होतं, विठ्ठल होतं. आणि आमचं कसं आहे, आमचं संसारात आहे. मग संसारातून बाहेर काढण्यासाठी संकल्प हवी माया, संकल्प हवी माया. ही संसारावरी जी माया आहे महाराज, नाही असं नाही, तो संसारच काय करायचा किंवा संसारावरली माया काय करायची, देवाच्या पायावर नेऊन टाकायची. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागत. जीव भावसुद्धा देवावर टाकला. कोणी टाकला, जे भक्त आहेत. जे भक्त झाले त्या भक्तांच्या आणि संतांचा देवाचा असा स्वभाव आहे महाराज. भक्ताने फक्त देवाचं ध्यानच केलं आणि देवानं भक्तांची सेवा केली. देवाने काय केले, देवाला बी कर्म करायला लावणारे आमचे संत आहेत. लावले की नाही. देवा साक्षी रूपानं आपण म्हणतो, डॉक्टर आहे ना, शास्त्र सांगतं. शास्त्र मागं पडतं महाराज संतांच्या पुढं. की काय मागं पडतं, तर शास्त्र असं सांगतं की आमचं हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, तो साक्षी रूपानं आहे, तो कुणाला काय करत नाही, त्याचे कोण आई वडील नाहीत आणि त्याला कोण मुलं नाहीत असं म्हटलं जातं. म्हणजे तो कसा आहे, तो साक्षी रूपानं आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. मग त्याच्यापासून, त्या मायेपासून ईश्वराची निर्मिती म्हणतात, शास्त्र म्हणतं. आता आपण शास्त्राला सांगायचं नाही. तर जे ईश्वर झाला आणि तो ईश्वरानं मग काय झालं, तो म्हणतो मी बोलविल्या, मी चालविल्या, मी हलविल्या, प्राणू आले जो जगाते. हे सूर्याने इकडे इकडे जावे किंवा पर्वती बैसका न संडावी, कसली समुद्री रेखा न लोटावी, पृथ्वी ही भूते व्हावी, ही आज्ञा माझ्या आज्ञेनं हे पृथ्वीला सांगितले. मग हे सगळं घडतं आहे का नाही, आपण ते आमच्या हातात नाही. आमचं उगाच हे काय माहिती आहे, मूर्खपण आहे महाराज. काय की मी केलं, काय करणार आहेस तू. पृथ्वी आप तेज वायू गगन हे कुणाचं आहे, कुणी निर्माण केलेलं आहे, हे देवाने केलं आहे. तू कर बघू पृथ्वी, कर बघू तू पाणी करता येईल का, पाणी पाजायला जाता येईल का, पाणी आम्हाला निर्माण करता येईल नाही. मग यष्टुओनं करशील नाही, यष्टुओ सुद्धा आहे कुणी, यष्टुओ म्हणजे प्राणीविज्ञान म्हणतं, आम्ही तयार करतो पाणी. ते पाण्याचं रेणूसूत्र आहे. पण तरीसुद्धा ते त्यापासून आलेली जी हवा आहे, आणि ती हवा कुणाची आहे. मी अनेक वेळा सांगतो की तुम्ही काय करतो, कर्म करतो, म्हणजे इकडनं उकरतो आणि तिथं कुठंतरी नेऊन टाकतो ना, कर्मच आहे आमचं. अरे कुठलं विकरलंस, इथली पृथ्वी उकरलीस तिकडे नेऊन टाकलीस का, पृथ्वी केलीस नवीन, तू असं डोळं दाखवून बस
आणि कने काय कर माती तयार कर आणि ते डबरा भर बघू जमल का नाही म्हणलं. म्हणजे कुणाचं आहे त्याचंच आहे ते उगाच हे आपल्यावर घेते ही मदती स्थाव झाले परी असं भेटायला पाहिजे. हां ऐशे जणे जाणलं तो सुटला का सुटायला सोपं आहे पण हे कळत नाही आपल्याला. मग कुणाला कळतं हे संतांना कळतं आणि म्हणून संतान सांगतात की या पृथ्वीवरती कुणाची हे आहे सृष्टी कुणाची आहे त्याची आहे त्याच्या सत्तेनं ते चाललेलं आहे आणि त्याच्या सत्तेनं चालल्यामुळं काय करायला लागलं म्हणून देखवी ऐकवी एक नारायण असं म्हटलं. मग त्याच्यावरती जो आमचा हे संसार आहे तो संसार त्याचाच आहे त्याला देऊन टाका ना. कुणाचा आहे म्हणशीला मला देवा माहिती नाही म्हणा. हे जगत निर्माण केलं कोणी तू केलंस ना. मग ते जगत केलंस मी ह्या घरांना जन्माला आलो मला घातलं कोणी जन्माला तू घातलंस. हां मला हे शरीर दिलं कोणी कुणाचं काळं दिलं आहे का नाही कुणाचं गोरं दिलं आहे का नाही. हां कुणाचा पाय अर्धा आहे का नाही कुणाचा नाक असं झणझणीत आहे आणि एखाद्याला नाकाचा बी पत्ता नाही. कुणाचं आहे कुणी दिलं त्यानं दिलं त्याला द्या तिकडं. त्या नाकात बसू नका किंवा पायात बसू नका. हां बसू नका. अष्टवक्र आमचा कसा होता 8 ठिकाणी वाकडा होता ना 8 ठिकाणी वाकडा होता. त्यानं जनक राजाला शिकवलं महाराज. म्हणजे जनक राजाचा गुरु होण्याचं भाग्य त्या अष्टवक्राला झालं. अष्टवक्राला झालं एवढी पात्रता आली त्याला. मग का ते जे प्रारब्ध आहे त्याचं प्रारब्धानुसार शरीर आहे त्याचा आणि माझा काय संबंध. हां त्याचा आणि माझा काय संबंध नाही असे म्हणणारे ते आहेत. हां आणि म्हणून जो संसार आहे तो संसार काय करायचा देवाच्या पायाजवळ ठेवायचा. म्हणजे शरीर बाकीचं राहू दे शरीर ठेवलं ते सगळं आलं. आपलं शरीर देवाच्या पायाजवळ ठेवायचं. म्हणजे शरीराचे जे काय आहेत विषय आहेत ते सर्व विषय उचलायचे आणि देवाच्या पायाजवळ टाकायचं. याला म्हणतात परमार्थ. परमार्थ म्हणजे काय आपलं शरीर देवाच्या पायाजवळ टाकायचं आणि म्हणायचं मी आता काय झालेलं आहे तुझं माझं चित्त जर तुझा देवा तुझ्याजवळ मी टाकलं आहे तर आता मला कसली सत्ता आहे आता तुझ्या सत्तेनं तुझं गुण गाऊ. हां आता देवा मी माझा स्वभाव झालेला आहे भजनाचा. हां तुकाराम महाराज म्हणतात ना काय म्हणतात हे मूळ स्वभाव जाईना. कसं आहे ते पहिलं सुरुवातीचा आधी होता वाग्या नंतर काय झाला तो दैवयोग काय झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव पुढं आधी होते दासी पटराणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना का तर मूळ स्वभाव जाईना. मग महाराजसुद्धा म्हणतात की आधी होता संत संग. काय म्हणतात संत संघ होता. कुणाला आपल्याला म्हणतात ते आधी होता संत संघ. तुका झाला पांडुरंग. आता काय झालं मी ते संत संघानं किंवा विठ्ठल नामानं मी देव झालो. पण देवा मी देव झालं देवाला कुठे कर्तव्यत आहे नाही ना. पण त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. आता ते जे भजन चालू आहे ते भजन मी मुक्त अवस्थेनंतरचं भजन आहे. मग ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ते त्या वेळा म्हणतात. हे आता काय म्हणतं याला काय येत नाही म्हणून म्हणतंय हां शास्त्र कळना आणि शास्त्र कळणं आणि म्हणते काय द्राक्ष आंबट म्हणतात ना. द्राक्ष आंबट कुणाला कोल्याला काय त्याला गावत नाहीत म्हणून मग ते शिवाजी तुकाराम महाराजांनी दिलं आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आहेस करा. तू देव आहेस आणि मी भक्त आहे असं काहीतरी कर. का तर शास्त्र कळणं म्हणून म्हणते. तसं नाही महाराजांनी म्हटलेलं. ते महाराजांनी तसं म्हटलेलं नाही. का म्हटलेलं आहे तर ते देवा मी आता काय झालेलं आहे ज्ञान संपादन केलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर भक्तीच्या जोरावरती नामस्मरणाच्या जोरावरती मी राम झालो आहे. म्हणजे मी देव झालो आहे आणि आता मी देव झाल्यानंतर खरं काय करू. माझा मूळचा देह आहे आता मूळचा स्वभाव आहे कसला स्वभाव आहे भजनाचा स्वभाव आहे आणि त्यामुळे माझं भजन राहीना झालं म्हणून मी भजन करतो. म्हणून ही सत्ता कुणाची आहे त्याची आहे. मग त्याच्या ठिकाणी हे शरीर अर्पायचं आहे आणि म्हणून त्यांचा हेत विठ्ठली हां तसा माझासुद्धा हेत विठ्ठली व्हावा अशी भूमिका संतांची जी स्वरूपस्थिती आहे ती स्वरूपस्थिती आपल्याला प्राप्त व्हायसाठी यासाठी ही सेवा करायची. हां नाहीतर संतांचं वर्णन का करायचं. हां काय तर त्याचं
जी लक्षणं आहेत, संतांची जी लक्षणं आहेत ती साधना आहे. कुणाची ते म्हणतो मी. संतांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपण का अभ्यासायची, तर संतांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं त्या मुमुक्षूची साधनं आहेत, म्हणजे माणसाची साधनं आहेत त्या, आणि त्या साधनेनं त्या ठिकाणी गेला तर ती काय होईल, प्राप्त होईल. म्हणून काय म्हणतात ते, की तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठली नेनती काही टाणे टोणा नामस्मरणा वाचून बघा त्या शास्त्रात असं आहे, त्या ह्याच्यात तसं आहे, त्या तसं आहे, असं टाणेटोणा नाही. किंवा एखाद्याचं अंतकरण बिघडेल असं ते काय टाणेटोणानं बोलत नाहीत. एकेकाला माप सवय असते बघा. हां, ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टोमणं द्यायची. तशी टोमणं द्यायची सवय त्यांना नाही. नेनती त्यांना ते माहितीच नाही. हां, किंवा ते टाणेटोणं म्हणण्यापेक्षा शास्त्रात सुद्धा टाणेटोणं आहेत, ते सुद्धा टाणेटोणं त्यांच्याकडनं आहेत, की एखादं एक देवा तू आहेस आणि मी आहे, नाही तर ती काही टाणेटोणं ते नामस्मरणाशिवाय दुसरं काय म्हणतच नाही. हां, आणि म्हणून ते सतत नामस्मरण करतात. मग सांगितल्याप्रमाणे आणि पुढं मगाशी मी म्हटलं तिसरं चरण सांगतो. हां, कसलं, की काया वाचा मने ढाले चिंतन निर्त, म्हणजे कायेनं कायेनं काय करतात, विठ्ठलाकडे जातात, म्हणजे पंढरीला जातात. हां, जावं महाराज कुठं, आषाढीला आळंदीची वारी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज किंवा देहूचे तुकाराम महाराज यांच्या पालख्या कुठं जातात, पंढरपूरला चालत जातात. त्यात सामील आहो. त्यात जर सामील झालं तर आपल्याला हे आमच्या गावातले लोक आता अलीकडे जातात, चांगली गोष्ट आहे. काही जातात, जे जातात ते धन्य आहेत बरं का, जाऊ दे. काही त्या तुंब्यातल्या दिंड्यात सुद्धा काही कुंभाराचे लोक यावर्षी गेलेत, गावातले गेलेत. हां, चालत जावं. हा देह त्यासाठी खर्च व्हावा. देह प्रपंचासाठी केलाच की भरपूर खर्च. हां, पण परमार्थासाठी देह खर्च व्हावा. हा स्थूल देह बरं काय. आणि स्थूल देहाने गेलं, नुसतं स्थूल देहानं जाऊन का उपयोग आहे. त्यांना धन्यता दिली मी, गेलं, पण मन सगळं पाठीमागं असलं तर मग मन पाठीमागं नको. काया वाचा मने, मनानं कुठं पाहिजे, ज्ञानोबा तुकोबा बरोबर पाहिजे. हां, दिंडीतनं जायचं तर. आणि वाचन काय म्हणायला पाहिजे, काया वाचन काय म्हणायला पाहिजे, देवाचं नामस्मरणच करायला पाहिजे. हां, ते वाचावरून परिहार, मी परवा सांगितलं ते वाचावरून परिहार सुद्धा अमृतानुभवातला हे वाचावरून परिहार प्रकरण आहे, ते वाचा तुम्ही. हां, ती वाचा देवाला जर अर्पण केली तर काय होतं, मन वाचातीत, वास्तविक मन वाचातीत तुझे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. मनानं सुद्धा देव आकळता येत नाही, वाचनही आकळता येत नाही, पण मग आकळता येत म्हणून गप बसायचं काय, नाहीतर मन सुद्धा त्याला अर्पण करायचं. तू मने मीची करी माझ्या भजने सर्वत्र नमस्कारे, तसं त्याच्या ठिकाणी मन अर्पण करायचं. किंवा खाली आपण घेतलेला हवं, राम म्हणता रामच होईजे पदी बैसुनी पदवी घ्यायची, किंवा मन हे राम झाले प्रवृत्ती घासून कैसे वगैरे वगैरे सगळं, म्हणजे मन अर्पण करायला पाहिजे आणि वाचासुद्धा देवाला अर्पण करायला पाहिजे, म्हणजे सूक्ष्म शरीर देवाला अर्पण करायला पाहिजे. असं झालं तर काय होईल, तो आनंद झाले म्हणजे आनंदित होईल. कसे, चिंतनामध्ये आनंदित व्हावं. हां, निळामणे विरक्त देही आठवायची नाही विषयांचा. निळोबार आहे सांगतात की हे संतांच्या ठिकाणी अनेक लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं संतांची आहेत आणि निर्दुष्ट लक्षणं आहेत. हां, प्रत्येक चरणामध्ये लक्षणं सांगितल्यात संतांची बरं का. त्यामुळे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, निळामणे विरक्त देही आठवायची नाही विषयांचा, म्हणजे विरक्ती वाचून काही ज्ञानासे. हां, म्हणजे विरक्ती असेल तर ज्ञान राहतं. आम्ही म्हणतो किती वाचलं तरी कळत नाही, किती गुरूंच्याकडे गेलं तरी ते राहत नाही आणि ते ज्ञान प्राप्त होत नाही. का होत नाही, विरक्ती नाही. शास्त्र सांगतं ना, म्हणजे विरक्ती यायला पाहिजे, उदासीनता यायला पाहिजे महाराज. हां, संसारावली. आणि ते जर असलं त्याला वैराग्य म्हणतात, वैराग्य पाहिजे. हां, विवेक वैराग्य सहित आपण जर असेल, वैराग्याला सुद्धा विवेक लावावा लागतो. वैराग्याची सीव न देखत विवेकाची भाषा नेती. हां, माऊली म्हणते बघा, कसं म्हणते बघा, विवेकाची भाषा नेती, वैराग्याची सीव न देखती, ते मूर्ख केवी पावते मजेश्वरा. ते म्हटले संतांनी सुद्धा असं भाषा वापरली आहे बरं का. हां, ज्याला विवेक माहिती नाही, आम्ही म्हणतो कशाला पाहिजे विवेक, कारण माऊली म्हणते बघा, ज्याला विवेक माहिती नाही, ज्याला वैराग्य नाही, विवेकाची भाषा नेती. हां,
वैराग्याची शिवण देखील वैराग्यापर्यंत गेला नाही. अरे ते मूर्ख आहे, ते मूर्ख माझ्याबरोबर म्हणजे विवेकाने वैराग्य देवाजवळ जायचं आहे ना, भजन करायचं आहे का नाही, ते विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. हे जर असेल तर मग पुढच्या गोष्टी आहेत. ही पहिली पायरी आहे आणि देव अजून लांब पुढच्या वरच्या पायरीवर. त्याला किती पायऱ्या आहेत कोणास ठाऊक अशा. हां, तरी पहिल्या पायरीवर तरी आपण जायला पाहिजे. म्हणजे विवेक पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्यावर विवेक आहे, तुम्हाला मी बोलत नाही, कारण तुम्ही इथं आलाय म्हटलं विवेकानंच आलाय ना. आणि वैराग्य बी आहे. आज उपवास धरला आहे, वैराग्य थोडा वेळ तरी विरक्ती आहे ना, काय खायचं नाही, 12 वाजेपर्यंत उपवास करायला पाहिजे, विरक्ती आहे. विरक्ती का वाचून काही ज्ञान. आता मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. काय ज्ञान? ज्ञान म्हणजे काय? हे सगळं पाठांतर म्हणजे ज्ञान नव्हे, लक्षात घ्या. ज्ञान म्हणजे काय? तर माझ्यामध्ये असणारा जो जीव आहे तो मी जीव नाही तर कोण मी आहे? शिव आहे. हां, म्हणजे माझ्यामध्ये असणारा जो आत्मा आहे आणि जे ब्रह्म आहे ते आत्म्याचा आणि ब्रह्माचा काय ऐक्य आहे. हम ब्रह्मास्मी असा बोध होईल, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान एकदा झालं की मग समस्त श्री वासुदेव ऐसा प्रति रसाचा ओतला वा भक्ता माझी ज्ञानी, भक्ता माझी राव ज्ञानी यातोच. ते डबल सांगणं होतं आहे म्हणून मी जरा गडबडीने सांगितलं, लक्षात घ्या. आता ह्याच आपण सगळा कुणाला बसतोय? आमच्या तो गोरोबा काकांना बसतोय, तेवढा करायचा आहे. मधली चाल घेऊया आणि घेऊया. हरे विठोबा कुमार, हरे विठोबा कुमार. बोला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. जय जय विठोबा कुमार, जय जय विठोबा कुमार. टाळा वाजवा. जय जय विठोबा कुमार. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव. दे संतांची लक्षणं सांगताना ज्यांचा हे ते विठ्ठली असं म्हटलेलं आहे. हां, ते आमचे गोरोबा काका की ज्यांना सगळे संत काका म्हणतात. कोणाला बी काका कोण म्हणू शकत नाही, लक्षात घ्या. काकाचं मोठं काका हे वडिलांच्या पेक्षा सुद्धा आदर बाळगणारं काय नातं आहे किंवा पद आहे, म्हणा नातं आहे. आणि हे नातं त्याने ते जोपासलेलं आहे. आपला जरी पुतण्यासाठी तो काका, वडील जरी रागावले तरी काका रागवत नाहीत म्हणून त्यांना काका म्हटलं जातं. काकाचं काय असतं? प्रेम असतं. हां, तसे हे काकाचं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून नाव काका आहे. हां, असं आहे. आणि ते संत आहेत. आणि संत कसे असतात? कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. हां, ह्याची कृपादान आठवण तुम्ही किंवा माझी सांगा. तुम्ही कृपाळू आहात आणि कृपाळ असल्यानंतर तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि त्या विठ्ठलाला माझ्याविषयी सांगा असं म्हणतात. ते सांगणार का नाही संत? गोरोबा काकांच्याकडे तुम्ही जर शरण गेला तर नक्की गोरोबा काका काय करतील? देवाची भेट घालून देते, नक्की आहे. पण जायला पाहिजे का? तर कृपाळ आहेत ते. आणि कृपाळ असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी आमचा जर भाव गेला तर ते काय करतील? आठवण तुम्ही द्यावे किंवा माझी सांगा. अनाथ अपराधी कोण? मी अनाथ अपराधी नाही. अनेक अपराध मी केल्यात. हां, मी फार पुण्यवान म्हणून देवाजवळ जायचं नाही, लक्षात घ्या. मी फार पुण्यवान म्हणून काकांच्या जवळ जाऊन चालत नाही. तर मी देवा आपल्याला आत अहंता असते, चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. हां, कोटी एक जन्म जावो तरी न पविजे माते असं म्हटलं. हां, चित्तामध्ये जर अहंता असेल आणि अहंता ठेवून जर मी तुझाच भक्त आहे, हां, असं जर करून काकांचं जर दर्शन घेतलं तर काका तिथंच आणि आम्ही इकडंच बाजूलाच. जर काकाचं आणि आमच्यामध्ये एकमत जर व्हायचं असेल, हे सुद्धा व्हायला पाहिजे ना. हां, ऐक्य व्हायला पाहिजे. तर काय करायला पाहिजे? तर मी तुझा भक्त आहे, मी काय, तुम्ही विश्वनाथ, मी कसा आहे? मी दीन, रंक आणि अनाथ आहे, अशी स्थिती व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार जर अहंता ठेवून, नाहीतर मी आजाकडून तुझी सेवा होते बघ. हां, मी कुणासाठी बोलत नाही, मी आलं आहे म्हणून बोलतो, कुणाला राग येऊ नये बरं काय. मीच पाणी घातलं तर तुला मीच घालतो आहे पाणी,
असं तुला मी येतोय म्हणून घालतो. तुझ्या ठिकाणी हरिपाठ कोण करतंय? मी येतोय म्हणून हरिपाठ करतोय. हे आता मी मोठ्यांचं सांगावं. ही मोठी लोक आहेत ना, देवळात येऊन हरिपाठ करणं साधी बाबा आहे. हां, मोठी गोष्ट आहे ती. पण ते त्या मोठ्या लोकांचं कसं, ती सुद्धा जी काय एक अहंता आहे, ती अहंता जावावी. हां, मीच हरिपाठ करतोय, मी सगळं काम सोडून देवा तुझं पाणी घालतोय, मी सगळं सोडतोय तुझ्या पारायणाला येतोय, वर्षाला मी बसतोय वाचनाला. हे आमच्याकडलं आहे, करून उपयोग नाही. मग न केल्यानं नाही केल्यानं काय शंका येते. तुम्ही बोलला म्हणून सांगतो, वाढू दे विषय वाढला तर. करत्याला काय फुकट आहे ना. चित्ती अहंते ठावो, प्रमाण दिले मी महाराज. चित्तामध्ये अहंता आहे आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. लक्षात घ्या, जिभेमध्ये जिभेवर सगळं शास्त्र पाठ आहे, तोंडपाठ आहे. म्हणजे ज्ञान आहे का नाही? परोक्ष नाही का अपरोक्ष नाही? आता ते सुद्धा कळत नाही आम्हाला. म्हणजे अभ्यास करायला पाहिजे. हे परोक्षत्वानं ज्ञान आहे. मग परोक्षत्वानं ज्ञान आहे, अपरोक्षत्व यायला पाहिजे ना. आणि चित्तामध्ये अहंता आहे, मला सगळं येतंय, माझ्यासारखा या गावात कोण शाणा नाही, असा अहंता आहे. आणि अहंता असल्यामुळं मग ते कोटी एक जन्म म्हणाय नाही मानले. हां, ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे ते. कोटी एक जन्म जाऊ, म्हणजे कोट्यावधी जरी जन्म गेले असे तरी तुझी माझी गाठ नाही. तू तिकडं पूर्वेकडं आणि मी पश्चिमेकडे. ते भेट होत नाही. मग ते करत्याच नवं असं नाही. हे करताय म्हणजे अजून लय माग आहे, अजून पायरीवर नाही, पहिल्या पायरीवर. लक्षात घ्या. हां, ते हरिपाठ करते म्हणजे हळूहळू चित्त शुद्ध व्हायचं आहे. अजून चित्त शुद्ध व्हायचं न करता रे ते काय, त्यांचा इथे विचारच नाही. लक्षात घ्या, जे करीतच नाहीत ती काय येणारच नाहीत, ते मूर्खच आहेत. त्याला पामर म्हटलं जातं. जे पामर आहेत ते पामराचा आणि देवाचा कधीही संबंध येणे शक्य नाही. पण जे जिज्ञासू आहेत, जे साधक आहेत, ते साधक भजन करतात. हां, जे हरिपाठाला येतात, देवाची पूजा करतात, देवाला पाणी घालतात. हां, अपराभक्ती का असना करतात. मग सांगलेली अपराभक्ती हे करतात. हां, श्रवण ही अपराभक्ती आहे. दास्य सेवन आत्मनिवेदन, त्या नवविध भक्ती आहे की नाही, त्या सगळ्या अपराभक्ती. बोललं तर मानायचं नाही, ते मी बरोबर सोडून सांगितलं पारतं. त्या सगळ्या जरी भक्ती आहेत तरी त्या भक्तीपासून देवने मी एक व्हावे, साधन म्हणजे साधन निघून जावं, म्हणजे साधनच साध्य व्हावं. साधनच काय व्हावं, म्हणजे भजन मी करतोय, भजन मी करतोय नाही, भजनच देव व्हावा. लक्षात आलं का बघा. हां, मी ज्ञानेश्वरी वाचतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतोय नाही, तर ज्ञानेश्वरीच काय आहे, देव आहे. कळावे नव्हे, कळायचं हे पाठीमागच गेलं सगळं. आता ते त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे, मी देव आहे. नाही नाही नाही, तू अजून देव आहे म्हणतोस, तोपर्यंत देव झालेला. मी देव आहे म्हणतोय म्हणजे देव झाला आहे. हां, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे. अरे मी देव आहे सुद्धा हे अंतःकरणातनं निघून जायला पाहिजे. मग आता तिथं देव आहे. त्या गाडेमानाची गोष्ट सांगितली नाही मी. हां, हे कळावं म्हणून सांगतो. आता झाला वेळ तरी पुढं आपण पुष्प टाकूया, काय अडचण नाही. तुम्ही 12ला मला सांगा, पण हे सांगणे आता गरजेचं आलं. कोणीतरी प्रश्न काढला आहे. हां, ते गाडेवान निघाला हो वाटत, आणि तिकडून एक महाराज आला आहे माझ्यासारखा. हां, आणि महाराजांनी काय केलेलं आहे, वाजू दे कितीतरी घ्या. तुम्ही ऐकायला आलाय म्हणून मी सांगायला लागलो. हां, तर ते गोष्ट माहिती आहे तुम्हाला. काय माहिती आहे, एक महाराज असा रस्त्याने निघाला आहे देवदर्शनाला, आणि जाता जाता काय असा पोशाख आहे, वारकरी ड्रेस आहे. हां, फेटा बिटा आहे, पायात खडाव आहेत. आणि काय म्हणतोय तो, तो तुमच्यासारखा आहे काय, आमच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा आहे. आणि देवाजवळ गेलेला आहे, तो जवळ आहे, अजून देव झालेला नाही पण जवळ आहे. म्हणतो काय, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणालं. झालं. आणि तिकडून एक गाडीवान येतोय, गाडी बैलगाडीत नाही. हां, बैल येत, तो पाठीमागं बसलेला आहे. हां, चाबूक मारती आलेला आहे जाता जाता. आणि ते म्हणते तो बाजूला व्हायला तयार नाही हो. कोण, अहम ब्रह्मास्मीवाला. हां, ते म्हटले अहो महाराज बाजूला व्हा, बाजूला व्हा. तुमचं अहम ब्रह्मास्मी जरा बाजूला ठेवा थोडक्यात. ते अहम ब्रह्मास्मी म्हणून ते आलेलं आहे. तर तुला कळतं का नाही म्हटलं, मी कोण आलो आहे. हां, मी कोण आलो आहे म्हटलं. हां, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. गेला. ह्याची टायमिंग दररोजची देवाला जायची नाही, प्रत्येकाची टायमिंग असते देवाला जायची.
त्यावेळा दुसऱ्या दिवशी त्या गाडीवानानं काय केलं, दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन आला आणि हे म्हणाले मोठ्यानं अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. त्याच्यापेक्षा हे गाडी बसलेलं हे ह्याचं खाद्य कसं, महाराजांचं खाद्य जरी खाल्लं तरी अंगात ताकद आहे का, कमी ताकद. ते शेतात काम करणार, बैल पाळणार, त्याची ताकद मोठी ना, आवाज त्याचा आवाज मोठा. ते काय म्हणतोय, मी गाडीवान गा, मी गाडीवान गा, मी गाडीवान गा. हे ह्याला अहम ब्रह्मास्मी टिकना, त्याचं गाडीवानाचा शब्द मोठे आणि ह्याचं बारकं पडालं. अहम ब्रह्मास्मी ह्याचं चुकायला लागलं म्हणलं म्हणते, हे थांब म्हणाला. हां, अरे तू कशाला मोठ्याला म्हणायला लागलास, काय म्हणतोस तू, काय म्हणतो, अरे मी गाडीवान का, दिसतंय की म्हणलं तू गाडीवान आहेस. ती बैल पुढं आहे, तू गाडी मारायला लागलास, तुझ्या हातात कासरा आहे, चाबूक आहे आणि बैलगाडीतनं चुकून तू निघालास, तू गाडीवान आहे म्हणायची काय गरज आहे. मग महाराज तुम्ही मी अहम ब्रह्मास्मी म्हणायची काय गरज आहे. हां, तुम्ही देव आहे आम्हाला दिसतंय की, तुमच्याकडे आम्ही त्या नजरेनं बघतोय ना, तुम्ही देवच आहात, मग तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणायची गरज नाही. तसं हां, अहम ब्रह्मास्मी मिथ्याकारक वृत्तीसुद्धा जायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी मिथ्याकारक जी वृत्ती आहे तीसुद्धा जायला पाहिजे. आणि मग कुठं आमचं भजन आहे सांगा बघू, कुठंतरी आम्ही चाली म्हटल्या म्हणजे आम्ही परमार्थ केला नाही महाराज. परमार्थ करायचा आहे तर तो कसा जीवभाव देवापायी टाकायला पाहिजे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जे मनबुद्धी चित्त अहंकार आहे, म्हणजे काल मी सांगितलं बघा, ते नाही महाराजांनी सांगितलं, ते काय सांगितलं, एका मरणेची सरे उत्तमची उरे उत्तम कीर्ती मागायचं झाली. तू का म्हणे एका मरणेची सरे, हां असं म्हणा. किंवा त्यांनी सांगितलेला आपण कुठला होता, भाग्याचा उदय ते जोडी संत पाय येथून या नटू माता मरणा वाचून सर्वता. म्हणजे ते मरण कुठलं आहे, मरण आल्याशिवाय मी तुझा पाय सोडणार नाही असं म्हणायचं नाही आहे तिथं. मरण आल्याशिवाय सोडणार नाही असं नाही तिथं. तर कसं आहे, ते जे देहाला मरण येणारच आहे, तू सोड नाही तर नाही सोड. हां, संतांचा पाय सोड नाही तर तुला मरण येणार का नाही. मग तू काय म्हणायचं करायचं. तर तिथं जे मरण आहे ते सूक्ष्म शरीराचं मरण आहे. सूक्ष्म शरीराचं मरण असल्यामुळे ते सूक्ष्म शरीराला मारावं लागतं, म्हणजे मनबुद्धीचे जिथं अहंकाराला मारावं लागतं आणि ते एकदाच मरतं. हा देह मात्र अनेक वेळा मरतो आणि पुन्हा जन्माला येते. आणि मात्र सूक्ष्म शरीर मारलं तर ते काय जन्म नाही रे, तुका म्हणे माझी बाक काहीतरी केले वाटतं तिकडे. आता ते म्हणून हे मरणमारी विद्या ह्याला म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय, मरणमारी विद्या म्हणतात. त्याचं नावच आहे ते, आपल्याला ते अजून आलेलं नाही. तर हे मरायचं आहे. आपण काय मरायचं आहे, आपण मरायचं आणि मग परमार्थ होतो. आम्ही शिल्लक राहून परमार्थ होत नाही. तसे ते काका त्या मातीमध्ये नाचत होते, त्यांचा स्थूल देह त्या मातीमध्ये ते खटका असतोय बघा, डंक असतोय बघा, माहिती काय, ते एकदा एक खाली जाते एक वर येते, एक खाली जाते एक वर येते. तसा त्यांचा ते पाय कवा खाली जायचा कधी वर येता, असं कधी होतं काय. ते खटक्यासारखं चालू होतं, यंत्रासारखं चालू होतं. ते यंत्राप्रमाणे त्यांचे पाय वर खाली होत होते. आणि मन कुठं होतं, मन त्या ह्याच्यामध्ये गुंतलेलं होतं, देवामध्ये विठ्ठलामध्ये गुंग आहेत. आणि ब्रह्मानंदे लागली टाळी. आता ब्रह्मानंदाबद्दल टाळी लागलेली आहे, म्हणजे ते ब्रह्माशी समाधानानं ऐक्य आहे त्यांचं. देव आणि ते काकांचं शरीर वेगळं नाही आहे अशी स्थिती असताना मग हे संसार त्यांना बाजल काय. मग ते मूल आलं काय, मुला संसारच आहे महाराज. आणि बायको सांगून गेली, काय सांगून गेली, ही मी पाण्याला निघाले आणि या बाळाला सांभाळा. ऐकलं काय, ऐकलं काय, सांगून गेली. ऐकायला ते इथं होतंच कुठं. न ऐकणे ते कानच वाळी, न पाहणे ते दिटीच गाडी. हां, आवाजचे ते टाळी गा, जिबची गा, असं होतं त्यांची, अशी स्थिती होती. आणि त्यामुळं काय होतं, चला वाटतो का, किती वाजलेत, हां. आणि असं असताना ते काका त्यांचं ते मूल होतं ते त्यांनी कधी तुडवलं कळलं नाही. ते गेले, परत गेल्यानंतर लग्न झालं. लग्न होऊन त्यांना 2 बायका करायची फाळी आली. हां, फार तर चरित्र तुम्हाला माहिती आहे. आणि त्या जशी पहिलीला राखली तशी दुसरीला राख म्हणून त्याने ती राखली.
आणि काय केलं, हां, मूल होईना म्हणून काय केलं, त्या दोघींनी दोन्ही हात दोन्हीकडे झोपल्या, दोन्ही हात आपल्यावरती घेतले आणि काकांना ज्या वेळा कळलं त्यावेळेला दोन्ही हात त्यांनी काढून टाकले, कापून टाकले. त्यानंतर मग याचं व्यवस्था कोणी करायची, संसार कसा चालवायचा म्हणून आमचा विठ्ठला आला आणि त्याने काय केलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे. सेवा केल्यानंतर सगळे देव संत मंडळी, ज्ञानोबा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई सगळेजण पंढरपूरला आलेत. तिथं बघतात तर मूर्तीमध्ये देव नाही. मूर्तीमध्ये देव नाही म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, कुठे गेल्या देव हुडकला, तर कुठे काकांच्याकडे आहेत. म्हणजे सगळी मंडळी काकांच्याकडे आली. ते म्हटले आम्हाला देव दाखवा. कुठं माझ्याकडे कुठे देव आहे. ते म्हटले तुमच्याकडे जो कुंभार म्हणून आलेला तोच देव आहे. मग त्याला बघायला गेलं तर तेव्हा ते तिथनं गेला. मग गेले परत पंढरपूरला आणि त्या पंढरपुरामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग असं त्यांनी कीर्तन केलेलं आहे नामदेवाने. हे काका बसलेले आहेत आणि त्यावेळेला नामघोष चाललेला आहे. नामघोषामध्ये ज्यावेळेला विठ्ठल विठ्ठल असा मंत्र म्हटला सगळ्यांनी, त्यावेळेला काकांना कधी हात आले ते कोणालाच कळलं नाही. नवे नवे ते मूलसुद्धा काय रांगत त्या स्टेजवरती आलेलं आहे, नामदेवांच्या जवळ आलेलं आहे. म्हणजे असं चरित्र सर्वांना दाखवलं आणि असा एक दिवस आला की आता इथलं काम संपलेलं आहे. ज्या कार्यासाठी मी आलो होतो, संत म्हणतात ते कार्य माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे, आता मला जायचं आहे. म्हणून विठ्ठलाला सांगितलं की मी आता समाधी घेणार आहे आणि समाधी घेणार म्हणून त्या ठिकाणी सर्वांना एकत्र बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मना समाधी साधून धन्य धन्य